नमस्कार सर. हॅलो. नमस्कार नमस्कार सर. सर आवाज येत आहे? हो हो. मयूर सर काही वेळ थांबू, आपण सगळे जॉईन झाल्यानंतर मग सुरुवात करू. सर स्टार्ट करायचंय का? नाही नाही, आपण 5-10 मिनिटं वेट करूया. सगळे शाळा जॉईन झाले की मग सुरुवात ठीक आहे करता सर. येईल. हॅलो खोब्रागडे मॅडम. रवी सर. हॅलो. हॅलो. माझा आवाज आहे का चंदू सर? हो हो, हॅलो. येतोय तुमचा आवाज. हॅलो. हा. हॅलो. हॅलो. हा, चंद्रशेखर सर आवाज येतोय? येत आहे येत आहे हा. मॅडम, येत आहे. ओके. मी म्हटलं बाकी शाळांचं जे शिक्षक आहेत त्यांना हा. संपर्क थोडस करावं. ओके. पुरांडावाले सर, खोब्रागडे मॅडम, रवी सर, प्रवीण सर, थोडस आपापल्या स्तरावर संपर्क करा ना एकदा.
हा, नमस्कार सगळ्यांना. अ, तुमचं नाव रिनेम करून तुम्ही शाळेचं नाव लिहू शकता तुमच्या नावावर. जे तुमचे प्रत्येक शाळेत कोणत्या कोणत्या शाळेतले आहेत नावासोबत शाळेचं नाव पण इन्क्लूड करा. आणि चार्टमध्ये पण लिहू शकता शाळेचं नाव. साईनाथ सर, हा बोला ना. आणखी किती शाळा राहिलेल्या आहेत हे थोडंसं बघा. मला वाटते आता 11 शाळेत 11 शाळा आहेत आपल्या याच्यात प्रकल्पात देवरी. मांडे सर तुम्ही आहात का? हम्म. हॅलो मांडे सर. सर्वांनी चार्टमध्ये शाळेचं नाव लिहिलं ना तर लक्षात येईल आपल्याला कोणकोणत्या शाळा उपस्थित आहेत. आणि मग आपण एक सुरुवात करू शकतो. सर हॅलो. हा बोला हा, ना सर. मांडे सर बोला. सर ते फोन करत सर हॅलो. बाकीच्यांना. जमाकुडो आहे, त्याच्यानंतर शेंडा पण शाळा आहे सर. कोराडा आहे. कडिकसा पण आहे, बोरगाव पण दिसत आहे, आता कुठली मजिदपूर शाळा राहिली सर? मजिदपूर पण आहे. काही अनुदानित शाळां पण आहे सर. हा फोन लावतो बाकीच्यांना. ठीक आहे सर. म्हणजे आपण 5 मिनिट पुन्हा बघूया, नंतर चालू करून घेऊ. चंदू सर, हो हो, चालेल. 3:15 चालू करून घ्या हो. 5 मिनिट ठीक आहे. बघता येईल. हा, ठीक आहे. सर्वांनी एकदा शाळेचं नाव लिहिलं तर बरं छान होईल. म्हणजे कुठली शाळा राहिली ते आपल्याला बघता येईल. तर सर्वांनी आपापल्या शाळेचं नाव लिहावं. शाळेच्या नावासोबत गाव पण लिहा. तिथं गव्हर्नमेंट आश्रम स्कूल लिहिलं म्हणजे कुठली शाळा आहे ते लिहा, म्हणजे कसं ते लक्षात येईल. इंदिराराज सर.
कॅमेरा सुरू करता येईल का सगळ्यांनी? कॅमेरे सुरू कराल सगळ्यांनी. हॅलो. सगळे शाळेतून जे जॉईन झाले सगळ्यांनी कॅमेरे सुरू करा, म्हणजे आम्हाला विद्यार्थी पण बघता येईल आणि शिक्षकांशी पण प्रत्यक्ष संवाद करायला सोपं होईल. सुरू करूया. आदरणीय सर्व शिक्षक वृंद आणि माझे सर्व विद्यार्थी मित्र, आज हे जे आपण एकत्र आलेलो आहोत याचा एक महत्वाचा उद्देश आहे. आपण सगळ्यांना माहितीच आहे की शिष्यवृत्ती परीक्षेची आपण तयारी पण करत आलेलो आहे आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तयारी करीत असताना आपल्याला बऱ्याच प्रश्न, बऱ्याच पुस्तका, बरेच त्यामधल्या काही इझी ट्रिक्स, आयडिया ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्या शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात शाळा स्तरावर मार्गदर्शन पण केलेलं आहे. त्याच सोबत आपल्यासोबत एक गेस्ट जुळलेले आहेत, जे नागपूर येथील काटोल्या तालुक्यातले आहेत. माइंडसेट अकॅडमी, ते पण मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिप एक्झाम आणि मुलांना स्पर्धा परीक्षेचे गायडन्स करतात. त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे महत्वाचं गायडन्स आपल्या विद्यार्थ्यांना केलं जाईल. त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काही सांगितल्या जातील, ज्याप्रमाणे की परीक्षेविषयी काय महत्वाचे पॉइंट्स आहेत त्यावर चर्चा केली जाईल. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे लक्षात ठेवायच्या असतात, परीक्षेला जाण्यापूर्वीची तयारी काय असायला पाहिजे, हे सर्व सांगितले जाईल. आता हा पहिलं सत्र आहे. अशा प्रकारे आपण असं म्हणतोय की 4 सत्र आपण करूया. त्यातील काही महत्वाच्या गोष्टी मुलांना 26 तारखेची जी परीक्षा आहे, शिष्यवृत्ती परीक्षा आहे, त्या परीक्षेसाठी मदत होईल. काही महत्वाच्या गोष्टी समजायला, शिकायला मिळेल. यासाठी आपण सुरुवात करूया. आणि मला असं वाटतं की कॅमेरे सुरू असले आणि प्रत्यक्ष मुलांसोबत पण कम्युनिकेशन करता आलं तर आणखी चांगलं सहभाग वाढेल. प्रत्यक्ष मुलांना पण काही प्रश्न विचारायचे असतील, त्यांच्या काही अडचणी असतील, त्यावर पण आपल्याला भर देता येईल. त्यामुळे थोडं कॅमेरे सुरू सगळ्यांनी केलेत तर कम्युनिकेशन हे पारदर्शक होईल. तर मी आमंत्रित करतो माइंडसेट अकॅडमीचे फाउंडर मयूर साटोने सर आणि त्यांची टीम. मयूर साटोने सर, आपण सुरू करू शकता. प्रत्यक्ष मुलं पण, विद्यार्थी आहेत आपल्याकडे आणि शिक्षक वृंद पण आहे.
सगळ्यांसोबत आपल्याला ते कम्युनिकेशन करता येईल. मयूर सर, आपला कॅमेरा थोडस असं लँडस्केप मध्ये दिसत नाही, पोर्ट्रेट मध्ये येतोय. ठीक आहे सर. पोर्ट्रेट मध्ये दिसतोय, उभा उभा दिसतोय, आडवा दिसत नाही कॅमेरा. तर आवाज येते माझ्याबरोबर? हा, आता ठीक आहे. सर क्लिअर आहे? येस येस. एक मिनिट. सर सुरू करायचं. माझा आवाज काय झालं वाटते? फोडून दिला का? पराठाला कुठं जळलं हो नाही सर, सुरू करू. करूया. उगाच पटापट विजय केलं, सर तुम्ही पाणी म्यूट केलं तर टाकलं, बरं होईल. नाही बस जेवून दिलं होतं का? तुझ्यानं जडते? हो. पण तो बनातून जाऊन मी पेपर टाकून विजय सर म्यूट करा ना. विजय और एक बोले दोनों तर माझा आवाज येत असेल तुमच्यापर्यंत, सर्वांनी म्यूट ठेवा. चला आपण सुरू करूया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील माइंडसेट अकॅडमी काटोल क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. आज इथं आपण जमलेलो आहे शिष्यवृत्ती परीक्षा. नेमकी शिष्यवृत्ती परीक्षा काय आहे, वर्ग 4 आणि वर्ग 7 करिता. तर माझा आवाज जर व्यवस्थित येत असेल तर तुम्ही सांगू शकता. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की मयूर सर, आपला शिष्यवृत्ती आवाज परीक्षा मयूर सर, आपला आवाज असा कशा क्लिअर येत पद्धतीने नाही, आपण असं दुरून परीक्षा द्यायला बोलल्यासारखं पाहिजे, येतो. कशा पद्धतीने आपण वाचन करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण टाइम मॅनेज करायला पाहिजे. कारण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रथमतः टाइम मॅनेजमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याला प्रत्येक पेपर टाइम मॅनेजमेंटच्या अनुषंगाने सोडवायचा असतो. ठीक आहे. तर ठीक आहे, तर आपण कंटिन्यू करूया. सर्वप्रथम मी आणि माझी टीम इथे तुम्हाला माहिती थोडी सांगेल, स्वतःबद्दल परिचय देईल. त्याबद्दल मी आमंत्रित करत आहे माझी टीम. तर शिष्यवृत्ती परीक्षा नेमकी काय असते त्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला इथे भेटल्या जाईल. ठीक आहे. तर सर्वप्रथम मी आमच्या इंग्लिश फॅकल्टी मॅडमला आमंत्रित करतो, मॅडम, जे तुम्हाला नेमकं स्ट्रक्चर सांगेल शिष्यवृत्ती परीक्षेचं. नमस्कार सर्वांना, मी ललिता कुकुडे. हॅन्डसर अकॅडमीमध्ये इंग्लिश ग्रामरची फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. आज आपण शिष्यवृत्तीच्या साठी इथे जमलेलो आहोत. तर नेमकं शिष्यवृत्तीच्या माहितीचं स्ट्रक्चर काय, त्याचा वेळ किती आणि एकूण किती मार्काचा असतो, आपण ते आज बघूया. तर सर्वप्रथम शिष्यवृत्तीचे 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 हा
150 मार्काचा असतो आणि पेपर 2 सुद्धा 150 मार्काचाच असतो. तर पेपर 1 मध्ये जे विषय असतात ते मराठी आणि गणित. ज्याप्रमाणे आपण 5वी आणि इयत्ता 8वी चे पेपर झाले आपले शिष्यवृत्तीचे, त्याचप्रमाणे 4थी आणि 7वीचे सुद्धा असणार आहे. तर त्यामध्ये पेपर 1 ला मराठी आणि गणित असतात, जे की मराठीचे 25 प्रश्न आणि त्याकरिता 49 मार्क आणि सोबतच गणिताचे 49 प्रश्न आणि त्याला 100 मार्क. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असणार मार्किंगचं. आणि हा जो पेपर असणार पेपर 1 आणि पेपर 2 हा दीड तासाचा असणार. आणि या व्यतिरिक्त आपण जे मार्किंग आपण पेपर कसा सोडवावा, किती वेळामध्ये सोडवावा, एकूण किती मिनिट एका एका प्रश्नाला द्यावे, या पद्धतीचं संपूर्ण गायडन्स आणि पेपराची ट्रिक प्लस प्रश्न कसा समजून घ्यायचा आणि प्रश्नाचं उत्तर आपण कशा पद्धतीने शोधायचं याची सोपी ट्रिक आमच्या माइंडसेट अकॅडमीच्या फॅकल्टी आणि गणित विषयाच्या शिक्षिका भाग्यश्री मॅम तुम्हाला याबद्दल सांगेल. तर मी भाग्यश्री मॅमला इथे इन्व्हाइट करते. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझ्याकडून. माझा मागल्या फरवरीमध्ये झालेलं शिष्यवृत्तीचं पेपर वर्ग 5वीचं तो आपण एक्सप्लेन करणार. त्यातले काही प्रश्न मी एक्सप्लेन करते आहे आणि सोप्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचं ते सांगते आहे. इथे माझ्या माहितीप्रमाणे मी शिक्षक पण आहेत आणि विद्यार्थी पण आहेत. तर मी मुलांना सांगू इच्छिते की जो प्रश्न असतो, प्रश्न दिसतो आहे, प्रश्न तुम्हाला शो केला जाईल. एक महत्वाची सूचना, तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसणार आणि त्याचं एक्सप्लेनेशन मॅडम तुम्हाला सांगितलं. तर सर्वांनी तुमचा कॅमेरा ऑन ठेवा, जेणेकरून विद्यार्थी पण आम्हाला दिसायला पाहिजे आणि आमची पूर्ण टीम पण तुम्हाला दिसायला पाहिजे, एवढी मी विनंती करतो. उद्या पेपर पेपर शो होते, प्रश्न दिसत आहे. हो दिसत आहे मॅडम, दिसत आहे. पहिला प्रश्न आहे, ठीक आहे. खालील संख्यांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन त्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. मुलांनो परीक्षेमध्ये प्रश्न पूर्ण वाचायचा नाही, जो शेवटी दिलेला असतं ते बघायचं की त्यांनी नेमकं काय दिलेलं आहे. शेवटचे शब्द बघा, चुकीचे पद ओळखा. हे खालील संख्यांच्या मालिकेत विशिष्ट क्रम वगैरे हे आपल्या काही कामाचं नसतं. आपल्याला वेळ वाचवायचं असतं आणि तो वेळ आपल्याला प्रश्नांसाठी द्यायचा असतो. तर त्यासाठी आपल्याला प्रश्न शेवटी वाचायचा, म्हणजे ऍक्च्युअल प्रश्न जो असतो, मुळात जो प्रश्न असतो तो शेवटी दिलेला असतो. तर इथे दिलेले चुकीचे पद ओळखा. चुकीचे पद ओळखा, इथे आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत आणि या 6 नंबर पैकी एक नंबर जी आहे ती चुकीचा आहे. आता चुकीचं कसं आहे ते मी तुम्हाला सांगते आहे. इथे दिसते आहे हे 93 93 आणि 57. मी लॉजिक कळावं म्हणून सांगते आहे. यापुढे पण कंटिन्यू सिरीज केलेली आहे त्यांनी कसं घेतलेलं आहे ते सांगते. 9 आणि 3 या दोघांचा फरक घेतलेला आहे. म्हणजे 9 - 3 केलं तर 6 येतात आणि हा 6चा जर वर्ग केला आपण तर 36 येतात. ते 36 त्यातनं मायनस केले म्हणजे 13 6 गेले 6 आणि 6 8 3 गेले 5. हे जे 57 आले आहे ते इथे आहे. सेम तसं तिथे गेलेलं आहे. या दोघांचा फरक किती आहे? 2. 7 आणि 5 मधला फरक किती आहे? 2. मग काय केलं? 2च्या वर्ग दिलेला आहे.
2च्या वर्ग किती येतो? 4 येतो. त्या 4ला याच्यामधनं मायनस केलेलं आहे, म्हणजे 57 मधनं 4 मायनस केले तर 53. म्हणजे आपली सिरीज बघा कशी आहे. 9357 हा क्वेश्चन झालेला आहे आणि 53 हिला पुढे कंटिन्यू करायचं. पुन्हा या दोघांचा डिफरन्स, या दोघांचा डिफरन्स किती आहे? पुन्हा 2 आलं, त्याचा वर्ग करायचा आहे. त्याचा वर्ग किती आहे? 2च्या स्क्वेअर म्हणजे 4. हे आपण इथं मायनस केलं म्हणजे किती? 49. आणि त्यांनी नंतरचा अंक दिलेला आहे 50. म्हणजे उत्तर आपल्याला इथेच मिळालेलं आहे. ठीक आहे, हे किती झालेलं आहे? 50. म्हणजे चुकीचं पद कुठलं आहे आपलं? 50. ऑप्शन नंबर 2. हो तुम्ही काढलं का पहिल्या आठवणी काढलं हे समजलं, लक्षात आलं हे कसं काढलेलं आहे? हा प्रश्न समजलेला आहे? हॅलो मुलांनो, पुढे जायचं. तर पुढे जायचं. लक्षात आलाय ना प्रश्न कोणाला प्रश्न आहे याच्यावर म्हणजे काही विचारायचे किंवा काही समजलं नाही असं मॅडमने जे सांगितलं त्याच्यामध्ये? चुकीचं हे आहे 50. ऑप्शन मॅम क्रमांक पुढे 2. जाऊया. हा सर, पुढे जायचं. पुढचा प्रश्न दिसतो. तिथे तुम्हाला डायग्राम दिसत आहे. एक सर्कल आहे, त्रिकोण आहे, आयात आहे आणि एक भरीव सर्कल आहे, म्हणजे गोल आहे. ठीक आहे. मग सेकंड प्रश्नामध्ये जो शेवटी भरीव गोल होता त्याला पुढे घेतलेला आहे. लिहून द्यावं लागेल, ही शो होते त्यावर. आता जो शेवटी जो भरीव होता पहिल्या याच्यामध्ये तो दुसऱ्या याच्यामध्ये काय झालेला आहे? पहिले आलेला आहे. म्हणजे शेवटचा जो भरीव गोल होता तो पहिले आलेला आहे. ठीक आहे. आता तिसऱ्या याच्यामध्ये बघा, तिसऱ्या याच्यामध्ये काय आहे? शेवटचा जो आयात होता तो पहिला आलेला आहे. याचाच अर्थ काय होईल? जो शेवटचा त्रिकोण आहे हा पहिला येईल. मग आपण खाली ऑप्शन बघितल्यानंतर सगळ्या ठिकाणी त्रिकोण पहिला आहे. नंतर काय करायचं? शेवटचा जो ऑप्शन आहे तो पहिला होतो आणि बाकीचे जे आहे ते ऍज इट इज लिहिले जातात. हॅलो, बाकीचे ऍज इट इज लिहिले जात आहेत. तसंच हा शेवटचं मी उत्तर सांगते आहे की शेवटचं कशा पद्धतीने येईल ते. शेवटचा हा चौकोन आहे, हा भरीव आहे आणि हा त्रिकोण. आता जे उत्तर येईल ते उत्तर मी सांगते आहे ते कसं येईल ते. आता हा शेवटचा आहे, याला काय करायचं? पहिला करायचा. आणि हे जे 3 आहेत हे ऍज इट इज इथे लिहायचं, म्हणजे जसेच्या तसे इथे लिहायचं. म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक कुठला तंतोतंत होत आहे? हा उत्तर कुठल्या ऑप्शनशी बरोबर येतो आहे? हॅलो मुलांनो, तुम्हाला प्रश्न दिसत आहे ना? त्याचा कुठल्या ऑप्शनशी बरोबर येत आहे? कुठल्या ऑप्शनशी बरोबर येत आहे? आवाज येते का सर? मॅडमचा आवाज येते का तुम्हाला? हो येते येते. ऑप्शन कुठले काही त्यांना स्क्रीन दिसत असेल तर त्यांना सांगायला लावा.
इथे सिंपल हा. लिहिलेलं आहे, शेवटचा जो आहे तो फर्स्ट लिहिलेला आहे आणि जे उरलेले आहे ते जशीच्या तशी इथे लिहिलेले आहे. याचं ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. मग आहे तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा एक आकृती दिलेली आहे. पहिल्या बॉक्समध्ये एक आकृती आहे, दुसऱ्या बॉक्समध्ये त्यातील एक रेष पकडण्यात आलेली आहे, कमी केलेली आहे, ती वरची आहे. ठीक आहे. मग तिसऱ्या ह्याच्यामध्ये डाव्या साईडची एक रेष कमी केलेली आहे. त्यानंतर चौथ्या ह्याच्यामध्ये जी आडवी रेषा म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी रेषा वगळत चाललेल्या आहे. ठीक आहे. तर एक कमी कुठली चाललेली आहे ती आडवी. मग आता याच्यानंतर कुठलं येईल? पाचवी जी डायग्राम बनेल ती कशी बनेल? तर त्यामध्ये आपल्याला ही जी आडवी रेषा आहे ही वगळण्यात येईल. उत्तर सांगते आणि तिथे कसं होईल. आता याच्यामध्ये काय होईल, आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रेषा कमी करत चाललो आहोत. हे असं म्हणजे हा उत्तर राहील. ही जी आकृती आहे ते उत्तर राहील. तर ही आकृती कुठे आहे? कुठल्या क्रमांकाला आहे? नंबर 2. मयूर सर माझा आवाज मला तिकडचं काही येत नाही, तिकडचा रिस्पॉन्स काहीच नाही. येत आहे मॅडम, आवाज येत आहे तुमचा. ओके, येत आहे ना सर, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्यायचे सर. नेक्स्ट आपण हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे ना. एक असतो गोल असतो वर्तुळ. ठीक आहे. पहिल्या प्रश्नामध्ये एक असतो घड्याळाच्या दिशेने जेव्हा आपण वाटचाल करतो अशी, तेव्हा त्याला क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या दिशेने. पण हा प्रश्न सॉल्व्ह करताना अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने डायरेक्शननी जात रेषा कमी करत आपण त्याला सॉल्व्ह केलेली आहे. आता पुढचा प्रश्न आहे. पुन्हा मी यामध्ये सांगेन, प्रश्न विचारलं की ते शेवटी बघायचं काय विचारलेलं आहे. आता बघा इथे विचारलेलं आहे, तर आमरस कशापासून बनेल? सगळ्यांना माहित आहे आमरस कशापासून बनेल म्हणून. तर आमरस हा आंब्यापासून बनतो. ठीक आहे. मग आता प्रश्नामध्ये आंब्याला काय म्हटलंय ते बघा. इथे म्हटलेलं आहे फणसाला काजू म्हटलंय, काजूला आंबा म्हटलेला आहे आणि आंब्याला संत्र म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि आमरस येत होतो आंब्यापासून आणि आंब्याला काय म्हटलेलं आहे? संत्र म्हटलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय राहील? संत्र. म्हणजे उत्तर राहील आपलं संत्रे. ठीक आहे. ठीक आहे सर. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर संत्रे राहील. आता आपण पुढे प्रॉब्लेम बघू. घनकृती. इथे 4 ठोकळे दिलेले आहे. आपण हे ठोकळे खेळतो त्यावर नंबर असतात 1 ते 6. 1 2 एका बाजूला 1 असतं, दुसऱ्या बाजूला 2, तिसऱ्या बाजूला 3, चौथ्या बाजूला 4, पाचव्याला 5 आणि 6 असे 6 बाजू असतात ठोकळ्याच्या. ठोकळा म्हणजे बॉक्स. ठीक आहे. तर आता इथे 4 बॉक्स दिलेले आहे आपल्याला. या 4 बॉक्स पैकी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की 6च्या विरुद्ध अंक कुठलं राहील? 6च्या विरुद्ध अंक कुठलं? 6च्या विरुद्ध अंक कुठलं बघायचं आपल्याला? तर आपण काय करायचं, हे 4 डायग्राम दिले आहेत. आता इथे हे बघायचं कुठल्या 2 डायग्रामला सेम आहेत अंक. आता बघा, पहिली डायग्राम आहे आणि शेवटची डायग्राम आहे. त्या 2 डायग्राम मध्ये इथे पण 2 आहे, सॉरी इथे 3 आहे आणि शेवटच्या डायग्राम मध्ये पण 3 आहे. पहिली मध्ये पण 5 आहे आणि शेवटच्या डायग्राम मध्ये पण 5 आहे. दोन्ही याच्यात 5 आहे. उरले काय आपल्याकडे? मी आकृती काढून दाखवते, डायस काढून दाखवते तुम्हाला.
अशा आपल्याला 4 ठोकळे दिलेले आहे, पण मी पहिला आणि चौथा घेतलेला आहे. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे, इथे पण 5 आहे, इथे पण 5 आहे. जेव्हा 2 आकडे सारखे असतात दोन्ही डायस मध्ये, अशा वेळेस काय होते, हे 2 विरुद्ध जे असतात हे 2 वेगळे वेगळे असतात, हे एकमेकाला विरुद्ध असतात. सिंपल सांगायचं गेलं तर माझ्या हाताचा जर हा भाग तुम्हाला दिसत असेल तर हा दिसणार नाही. ठीक आहे. त्यामुळे मागची आणि पुढची बाजू, तर पुढची बाजू दिसेल तर ही बाजू दिसणार नाही, आणि ही बाजू दिसेल तर ही बाजू दिसणार नाही. म्हणून कुठल्याच याच्यामध्ये 2 आणि 6 कधीच एकत्र येणार नाही. ठीक आहे. आता आपल्याला 6च्या विरुद्ध विचारलंय. 6च्या विरुद्ध काय आहे? 2 आहे. पुन्हा याला सॉल्व्ह करण्याची मी दुसरी पद्धत सांगते. आता समजा आपल्याला 4 बॉक्स दिलेले आहे. आपल्या लक्षात येणार नाही की आपण कुठलं बॉक्स घ्यायचं. मग काय करायचं? सिंपल एक बघायचं. कुठले पण 2 बॉक्स घ्यायचे. कुठले पण 2 बॉक्स घ्यायचे ज्यामध्ये एक अंक कॉमन असावा. ठीक आहे. आता बघा, जर मी पहिली आणि दुसरी घेते म्हटली तर तिथे 2 अंक कॉमन आहेत. म्हणजे 3 पण आहे, इथे पण 3 आहे, 2 आहे, 2 आहे. मी हे नाही घेणार, मी कुठलं तरी एकच अंक कॉमन वाली घेणार. तर एक अंक कॉमन म्हणजे मी दुसरी आणि तिसरी घेणार. ओके, दुसरी आणि तिसरी मध्ये पण कुठलाही अंक कॉमन नाही आहे. तर मी घेणार दुसरी आणि चौथी. दुसरी आणि चौथी म्हणजे इकडे मी हा पुन्हा प्रश्न सॉल्व्ह करून दाखवते. आता या 2 डायग्राम प्रश्नातले डायग्राम घेतलेले आहे. ही पहिली होती, ही चौथी होती, ही दुसरी आहे आणि ही चौथी आहे. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे? हा 3 आणि हा 3, म्हणजे एकच कुठला तरी अंक कॉमन आलेला आहे. एकच अंक कॉमन आल्यावर काय करायचं? आपण लहानपणी असं घर घर खेळायचो, असेच बॉक्स करायचे. हे 4 खिडक्या झाल्या, आपल्याला 5 पाहिजे म्हणून त्याला असं घराचे शेप द्यायचं, वरती दिलाय म्हणून खाली पण द्यायचं. ठीक आहे. आता जो कॉमन अंक आहे तो वरती लिहून द्यायचा 3, आणि जाताना क्लॉकवाईज डायरेक्शननी जायचं. 3 नंतर काय येईल? 2. 2 नंतर काय येईल? 1. पुन्हा या बॉक्स मध्ये घेतलं. आपण काय घेतलेलं आहे? कॉमन 3, म्हणून 3 पासून सुरुवात करायची. कुठला अंक आला? 6. 6 इथे, आणि 6 नंतर 5 इथे. आता उरलेलं काय आहे इथे? 1 पण आलं, 2 पण आलं, 3 पण. इथे 4 उरलेले आहे म्हणून 4 इथे लिहायचे. आता आपल्याला प्रश्नात विचारलंय की 6च्या विरुद्ध ही डायग्राम तर काढली, आता विरुद्ध कसं काढायचं? हा वरचा भाग खालच्या भागाला विरुद्ध असतो. वरचा भाग खालच्या भागाला विरुद्ध असतो, आणि याच्यामध्ये मी इकडे काढून दाखवते. तर दिसत आहे? कव्हर होत आहे सर? हा जो बॉक्स आहे हा याला विरुद्ध राहतो. ठीक आहे. आणि हा जो बॉक्स आहे हा याला विरुद्ध. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारलाय 6च्या विरुद्ध काय? तर म्हणजे 6च्या विरुद्ध 2 आणि ठीक आहे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 1 आलेला. आता पुढचा प्रश्नावर जाऊ. पुढच्या प्रश्नामध्ये सांगितलं आहे पाहुणा म्हणजे अतिथी, त्याचा समानार्थी शब्द दिलेले आहे. तर पुत्राचा समानार्थी शब्द काय येईल आपलं? आत्मज. काही लोकांना सुतही वाटेल, पण सूत हा त्याची विलांटी केलेली आहे, त्यामुळे तो सुतेचा नाही. तर आत्मज येईल. आता पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये पंचम लिहिलेला आहे. ABCDचे सर आवाज येत आहे का? हो, येते आवाज. पुढच्या प्रश्नामध्ये पंचम दिलेला आहे पहिल्या बॉक्समध्ये.
पहिल्या दिलेला आहे, दुसऱ्या याच्यामध्ये त्रिकोण दिलेला आहे, मग तिसऱ्या बॉक्समध्ये अष्टकोन आहे, म्हणून आपल्या चौथ्या बॉक्समध्ये काही षटकोन आहे. षटकोन म्हणजे आपण दोन दोन कमी करणार आहोत. पाचातनं 2 गेले 3 म्हणजे त्रिकोण आणि 8तनं 2 गेले 6 षटकोन. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. समजलं? लक्षात आलं? हॅलो. मध्ये मध्ये ब्रेक होतोय आवाज मॅडम तुमचा. मध्ये मध्ये ब्रेक होतोय. सर मुलांचा आवाज ऐकायचा होता, मुलं आहे की नाहीये? मुलांचं ना, त्यांना कळत नाही. मुलांपैकी बोला ना कोणीतरी. कुठली तरी एक शाळा. समजत आहे का मुलांना तुम्हाला? तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता हा विषय आपण घेत आहोत. तर समोरचा प्रश्न बघूया. म्हणजे तेच इकडे जे आहे तेच तेच काय म्हणायचं कन्सेप्ट म्हणा किंवा लॉजिक ते पण इकडे अप्लाय केलेलं आहे. याला जे केलेलं आहे ते याला अप्लाय केलेलं आहे. आता 234 234 ते 19 काय करायचं? मोठा वर्ग. आवाज ब्रेक होता है मैडम. मॅडम तुमचा आवाज ब्रेक होत आहे. आवाज ब्रेक होत आहे. आवाज स्पष्ट येत नाही मुलांपर्यंत. दोनचा वर्ग 4, 3चा वर्ग 9, त्या वडिलाचा फोन नंबर देशील मला? ठीक आहे. मी ते लिहिले. आजचा वर्ग किती? एका वर्ग एक. तीनचा वर्ग 9. टोटल किती होतात? यांची बेरीज होते. हॅलो. यांची बेरीज होते 35. म्हणजे ते उत्तरामध्ये 35 आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. मैम आवाज ब्रेक होता है. सर आवाज येते का? ब्रेक होता है सर, ब्रेक होता है आवाज. ब्रेक होते. मध्ये मध्ये ब्रेक होतोय. आता पुढचा प्रश्न घ्यायचा आपण. पुढचा प्रश्न घेते. हॅलो. आवाज येत नाही ना? हॅलो. हॅलो. आवाज येत नाही? नाही नाही मॅडम आवाज येत नाही व्यवस्थित. हॅलो. आवाज हॅलो. माईकचाच वापर करा नाही याचा आवाज नाही येत स्पष्ट म्हणून. आधी जो प्रश्न झाला तो समजला आवाज आला त्याला रिपीट कर. हॅलो. या पूर्वीचा आवाज आला.
आवाज येतोय पण असा क्लिअर येत नाही स्पष्ट, ते न मध्ये मध्ये ब्रेक होतोय, क्लिअर येत नाही. आता येतोय आवाज? मॅडम तुम्ही माईकचाच वापर करा, माईकने चांगला आवाज यायचा, याच्यामुळे आवाज येत नाही व्यवस्थित. हॅलो. ठीक आहे. आता बोला. हा प्रश्न आहे तुमचा. 70 सेकंद 50 सेकंद किती? आता बघा. यामध्ये काय करायचं आहे? या दोघांची ऍडिशन करायची. म्हणजे बेरीज. या दोघांची बेरीज किती? 7 8 7 8 2 म्हणजे 8. हा जो आहे ना 8चा वर्ग आहे. 8चा स्क्वेअर केलं तर किती पुढे येतं. ठीक आहे. आता जसं 5 प्लस 9 किती होतात? 40/2 म्हणजे 7. 7चा वर्ग म्हणजे 49. ऑप्शन नंबर 49. हे लक्षात आलं? पुढच्या प्रश्नामध्ये एक पहिला आहे संख्या, मग समुद्र, तर संख्यामध्ये संख्या येते आणि त्याच्यातच संख्या येते. तर ऑप्शन आहे 4 नंबर. याचं उत्तर काय आहे? 4 नंबर. ठीक आहे का? ही संख्या आणि त्यामध्ये संख्या. आता पुढचं हे आकृतीचं प्रश्न पुढचं. प्रश्नामध्ये काय वरती आकृती आहे तो आयात आहे तो मजुरी करणार आहे. जो गोल आहे तो खेती करणार आहे आणि तो त्रिकोण आहे तो नोकरी करणार आहे. ठीक आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? नोकरी करणारे किती लोक शेती करतात? लोक नोकरी शेती पण करतात. नोकरी करण्याचा हा जो असावा तो नोकरी करणार. ठीक आहे. आणि शेती करण्यासाठी आहे शेती. ठीक आहे. नोकरी करणारे पाहिजे आणि शेतकरी पण पाहिजे. किती आहे? हे त्रिकोणामध्ये आपल्या सर्कलमध्ये पाहिजे. 2 मध्ये पाहिजे. तर 4 आणि 5 म्हणजे ऑप्शन क्रमांक 9. अशी किती होणार आहे? तर 9 होणार आहे. आता इथे टाकलाय. एकच संख्या. एकच म्हणजे इथे पण एकच पाहिजे, एकच पाहिजे आणि ह्याच्यात पण एकच पाहिजे. हे एकमेकांना तर जो चौकोन आहे ते 17 आहे. त्रिकोणामध्ये 30 आहे आणि शेतीमध्ये 15 आहे. अशी टोटल किती होते? 13 टोटल 50 आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढे जायचं. आवाज येते का विचारा? आवाज येते. पुढची बघा. एक सर्कल आहे याचा मोठा सर्कल आहे छोटा सर्कल अंक दिलेले आहेत.
या सगळ्या संख्यांचा जो संबंध आहे तो त्या संख्येशी आहे. आणि ते पण रिलेशन करताना संबंधाचा रिलेशन असतो. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन मार्क म्हणजे 4 संख्या घ्यायची आणि पुन्हा 1 होईल. अशा वेळेस काय करायचं मधल्या संख्येला त्यासाठी 4 दिलं तर 4 आणि त्याला म्हणजे ऑप्शन नंबर म्हणजे ऑप्शन नंबर मग आहे पुढचा प्रश्न तर यामध्ये ऑप्शन कारण हॅलो आता तुमच्या आकृती आहे ती आपल्याला पॉईंट आहे तिसरी आणि चौथी त्यानंतर होती त्यानंतर गोल आहे त्यामध्ये गोल आहे ऑप्शन क्रमांक 2 ही तंतोतंत हे तंतोतंत आलेली आहे. आरशाची आता बघा तुम्हाला प्रश्न दिसत असेल त्यासाठी मला सांगते आरशाची प्रश्न हे आरशाची प्रश्न आपल्याकडे ठीक आहे. एक छोटी गोष्ट सांगितली तुम्हाला प्रश्न येतात म्हणाले आरशाची प्रश्न माहिती आणि पाण्याची प्रश्न माहिती आरशाची प्रश्न आपल्या समोर समोर असतो त्यामुळे पॉसिबल झालं तर तो प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. त्या प्रश्नपत्रिकेला आपण असं फोल्ड करायचं म्हणजे हा प्रश्न आणि मागच्या बाजूला जी डायग्राम तयार होईल ही जी इमेज तयार होईल ती आरशातील प्रतिमा आहे. पुन्हा एकदा सांगितलं हा तुमचा प्रश्न पेपर आहे तो समजा आणि हा प्रश्न समजा या आकृतीला तुम्हाला समोरच्या बाजूने फोल्ड करायचा आहे म्हणजे कागद आहे कुंपण मारायचे कुंपण मारली की मागच्या इमेज तयार होते असं बघायचं. परीक्षेमध्ये आपण आपल्या पेपरशी हे करायचं लक्ष दिलं नाही तर कोणी काय बोलणार नाही. जो पेपर असतो त्याला फोल्ड करून असं बघायचं म्हणजे त्याची मागे शॅडो तयार होते आणि तो जी दिसणारी प्रतिमा असते ती आपलं उत्तर असते ते असते आलेखातील प्रतिमा. ठीक आहे. आता ही जी तुम्हाला डायग्राम दिलेली आहे याच्यामध्ये मागच्या साईडची जर तुम्ही गेले तर त्याची इमेज कोणती येईल आरशातील प्रतिमा कोणती आहे ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 1 जे आहे ते तुमचं उत्तर आहे. आता मी पुन्हा दुसरं एक सांगते ही पुन्हा आहे काय आरशातील प्रतिमा ते आरशातील प्रतिमा आहे. मग याला अशी दुंपट घालायची दुंपट घालायचं आणि ही इमेज म्हणते आहे ती आहे आपली आरशाची
प्रतिमा. आता आपल्या मध्ये पाण्याची समोर या समोर. पाण्याची दिलेला आहे. ही प्रतिमा आहे. आपण तिथे गणपती प्रतिमा होती आणि आता लोकांची पाण्याची प्रतिमा आहे. आता पाण्याची प्रतिमा. पाणी आपल्या समोर आपल्या पायापासून सुरुवात होतो की नाही, आणि आरसा एकदम असं समोर असतो. पाणी आपल्या पायापासून सुरुवात होतो. त्यामुळे आरशाच्या प्रश्न कागदाची पूर्ण किती होती, आरशाची पूर्ण किती केलेली होती. पण आता आपण पाण्याची प्रतिमा पाहत आहोत, तर आपण कागदाची फोल्ड अशी करू, कारण पाणी खाली असतं पायात. ठीक आहे, हा पेपर आहे, याला फोल्ड अशी करते आहे. मागे मिरर येतात, सिमेंट येतात. ठीक आहे, जी आकृती येतात आहे ते आहे माझं पाण्याची प्रतिमा. ठीक आहे, तुम्ही सांगितली यावर 2 प्रश्न आहेत, यावर 4 प्रश्न येतात. पाण्याच्या आकृतीवर आणि आरशाच्या प्रतिमेवर. ऐकून द्या. आता बोला. जवळ ये. हा डायरेक्टच बोला मॅडम, जवळ या थोडंसं पुढे या. आरशाची प्रतिमा म्हणजे तर कागदाची फोल्ड अशी करायची. ठीक आहे, सॉरी, आरशाची प्रतिमा म्हणजे तर कागदाची फोल्ड अशी करायची आणि पाण्याची प्रतिमा म्हणजे तर कागदाची फोल्ड अशी करायची. आरशाची फोल्ड अशी आपल्या समोर असतो असा, पण आरशाची प्रतिमा त्यात सांगते काहीही कन्फ्युजन झालं परीक्षेमध्ये तर हे बघा, हे पाण्याची प्रतिमा आहे, त्याच्या खाली डायग्राम करायचं. ठीक आहे, हे प्रश्नामध्ये दिलेलं बघा, हे आरशाची प्रतिमा आपल्याला हे सांगतं डायग्राम. डायरेक्शन सांगतं की कसं करायचं, याला असं करायचं. एकदा पुन्हा सांगते आहे, ही डायग्राम आहे पाण्यातील प्रतिमेसाठी. ही जी इकडे दिलेली आहे त्या आडव्या रेषा बघा अशा दिलेल्या आहेत, त्याला असं फोल्ड करायचं. हा सर. आणि पाण्यातील हा 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 ठीक आहे. ओके ओके सर, ठीक आहे सर. आता ठीक आहे ना. हा आहे पाण्यातील प्रतिमा. पाण्यातील प्रतिमेची तंतोतंत कुठलं जुळत आहे हे डायग्राम बघायचे. हे अशी केल्यानंतर कुठली जुळते हे बघा, दिसत आहे तुम्हाला. बघा, यांच्यापैकी जुळणारं उत्तर हे आहे. हे पहिलं जे आहे ही डायग्राम तंतोतंत जुळते आहे आणि डायग्राम काढल्यानंतर ही अशी आहे आणि अशी केली तर ही अशी. आता पुढचा प्रश्न. कोणता प्रश्न मॅडम खोबरागडे सरांनी हँड रेज केलेला आहे, एकदा सरांचा प्रश्न. हॅलो मॅडम, आवाज येते? बघा, आपल्याला एक पूर्ण शब्द दिला आहे. पूर्ण शब्दासाठी हे वापरलेलं आहे. म्हणजे आपण वापरलेलं की एस वापरलेला आहे. ओ साठी काय आहे? ओ साठी ते वापरलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि ए साठी काय वापरलेलं आहे? तर वाय वापरलेलं. आणि सी साठी हे असे आडवे वापरले. आता आपल्याला काय तर ही साठी काय वापरू, तर हे साठी काय साठी ओ घ्यायचं. म्हणजे ऑप्शन 3 आणि ऑप्शन 2 आपले एलिमिनेट झालेले आहेत, कट झालेले आहेत. पहिले ओ आहे आणि दुसऱ्याच्या मध्ये ऑप्शन ओ आहे. त्याच्यानंतर आय तुम्ही काय घ्यायचं, आपण इथे जाऊ निवडले. आता निवडून म्हणजे लागणार नाही, यात मी माझा वेळ वाचते आणि
ऑप्शन नंबर 1 आहे तो मी करून पुढे जाते. आता तरी मी सांगते एल साठी. आता इथे काय आहे एल. एल साठी काय बघतो आपण एल साठी काय एल के तर इथे एल आणि जी साठी काय आहे असं ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मॅडम तुमच्या हॅलो परिसरात तुम्हाला मयूर कचरा सर असलेला दिसला तर एक तुम्ही मिनिट काय एक मिनिट करता? हॅलो मॅडम आवाज येते परिसर शाळेच्या अवतीभोवती म्हणा घराजवळ म्हणा पूर्ण प्रश्न सांगतो. त्यामुळे आपण योग्य ऑप्शन नाही तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांना एकत्र करून कचरा उचलून त्याची योग्य ते विल्हेवाट करणे. ठीक आहे. हा मॅडम खोब्रागडे सरांनी हँड रेस केलं त्यांचा प्रश्न आहे खोब्रागडे सर प्रश्न हॅलो खोब्रागडे सर प्रश्न विचारा ना काय धनराज खोब्रागडे सर तुम्ही हँड रेस केलेलं होतं नाही सर ते मुलांच्या हातातून झालेला होता. ओके मुलांनी टच काही केला होता प्रश्न असेल आवाज तर नाही विचारा येत. सर हा मुलांचे काही प्रश्न असतील ना विचारा सर तर समजत आहे मॅडम आपण कंटिन्यू करूया पुढचा प्रश्न बघा पुढच्या प्रश्नामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. प्रत्येक आकृतीमध्ये एक त्रिकोण फॉर्म होते त्रिकोण तयार होतो आहे. म्हणजे जो भरीव भाग आहे तो पण त्रिकोण आहे आणि जो खाली भाग आहे रिकामा भाग आहे तो पण त्रिकोण आहे. पण ही पहिली डायग्राम आहे यामध्ये भरीव भाग तर त्रिकोण दिसत आहे पण एक खाली भाग चौकोन तयार करते आहे. त्यामुळे इथे ऑड जी डायग्राम आहे ती ऑप्शन क्रमांक 1 आहे आणि ह्या तिन्ही काय सिमिलर आहेत ज्या त्रिकोण तयार करत आहेत. त्यामुळे याचं उत्तर आहे 1. त्याचा पुढचा प्रश्न बघा यामध्ये डायग्राम दिलेले आहेत 4 त्याच्यापैकी ऑड डायग्राम कुठले ते बघायचं. यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी एक सर्कल वापरलेला आहे गोल आहे एक गोल आहे आणि एक अधिकचं चिन्ह आहे. दुसऱ्या डायग्राम मध्ये पण भरीव गोल आहे प्लस आणि अधिकचं चिन्ह आहे. तिसऱ्या डायग्राम मध्ये गुणाकाराचे चिन्ह दिलेलं आहे त्यामध्ये अधिकचं चिन्ह नाही आहे आणि चौथ्या डायग्राम मध्ये पण म्हणजे हे 3 चिन्ह त्या तिन्ही डायग्राम मध्ये रिपीट होत आहे. फक्त जी तिसऱ्या नंबरची डायग्राम आहे त्यामध्ये अधिकचा चिन्ह न येता गुणाकार आहे त्यामुळे 3 नंबरचा जो आकृती आहे ती ऑड आहे ते उत्तर आहे. आता हा मॅडम क्षीरसागर सरांचा प्रश्न आहे प्रश्न होता तर त्याचा येस सर. त्याचा प्रश्न होता आता प्रश्न क्षीरसागर सर प्रश्न हॅलो विचार सर. मॅडम जी हॅलो सर. प्रश्न हॅलो. विचारा. हॅलो. 2 राहिले बाकी फक्त आता मुलांनो, हॅलो. कुणालची टाकलं मॅडम मार्क टाकलं तुम्ही हा विचारा सर वरती सर आम्हाला जो 61 नंबरचा जो प्रश्न होता सर आरशाची प्रतिमा ते दिलं होतं सरांनी ना ओके. ते आमच्या विद्यार्थ्यांना समजलेलं नाही सर. 61 नंबरचा प्रश्न. जी सर. ओके. हे सर हा सर त्याचे उत्तर जो 4 दिलेलं आहे ते कळलं नाही सर. 4 त्यापैकी एक पकडा. हा हे बघा हे आर्शनिक आहे ना आपण याला काय केलं होतं असं फोल्ड केलं होतं. असं फोल्ड केल्यानंतर जी आपण डायग्राम पाक मारत नका हिला. ते आहे म्हणून असं आहे ते. आहे
सर हा जो प्रश्न आहे ना आणि जे 4 ऑप्शन आहे त्यापैकी एक आपल्याला शोधायची आहे. होय, होय, Yes, त्या sir. पद्धतीने म्हणतो. तयार होते आहे काम जी करणार बॅकसाईडला म्हणतो. डायग्राम तयार होते आहे ती आहे आरशातील प्रतिमा. ती कुठल्या याच्याशी तंतोतंत जुळत तर आहे. फोन करा ना, कमी टाका टाकायची का? आमच्या इकडे आई वो अच्छा, आरशाची प्रतिमा आहे. त्याचं ऑप्शन क्रमांक 2 आहे. ऑप्शन क्रमांक 2 येतो ना मॅम. आई वो इकडे नव्हतं. हॅलो. होते सर. ऑप्शन क्रमांक 2 येतो ना याच्या. तुम्ही फोन केला म्हणतो. हा ऑप्शन क्रमांक 2 येतो आहे. मयूर सर मॅडम तर मुलांना पण पेपर तसंच मागायला लावा. आरशातील 2 आणि नंबर पाण्यातील यायला प्रतिमा. ऑप्शन क्रमांक 4 टिक केलाय की नाही म्हणून आम्हाला कन्फ्युज होतं मॅम. नाही नाही ऑप्शन नाही क्रमांक 4 पेपर टिक मध्ये केलेला आहे. पीडीएफ मध्ये 4 दिसते मुलांकडे तो 2 घेतलेला असायला पेपर पाहिजे. आहे. नाही सर, तेच कन्फ्युजन होतं सर आमचं. नाही नाही ते मुलांकडनं घेतलेला पेपर आहे त्यामुळे त्याच्यावरचे ऑप्शन गृहीत नका धरू. तुम्ही ओके. सांगते का ते उत्तर आहे. म्हणजे आन्सर ओके, ओके, 2 ठीक नंबर आहे. हा आन्सर Why बरोबर. girls are not take charge of द्या. ओके, थँक्यू सर. पुढे जो आहे तो एक तक्त्याचा प्रश्न आहे. तक्त्याचं निरीक्षण करून आपल्याला खालचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आता बघा प्रश्नात विचारलेला आहे की कर्म या शब्दासाठी आपण काय लिहायचं. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे पूर्ण प्रश्न वाचू नका. प्रश्नात नेमकं काय विचारलेलं आहे ते शेवटी बघा आणि टाइम वाचून तो टाइम गणित सॉल्व्ह करायला बुद्धिमत्ताचे प्रश्न सॉल्व्ह करायला घालवा. ठीक आहे. आता बघा इथं क साठी काय दिलेलं आहे गोल दिलेलं आहे. क साठी गोल आहे. मी क्लिअर करते. क साठी गोल दिलेला आहे. तर हा गोल एक कर्मचा शब्द आहे. त्याच्यानंतर र साठी भरीव गोल आहे. त्यामुळे हा भरीव गोल आहे. मग ब साठी त्रिकोण आहे. हा त्रिकोण आहे आणि क साठी हा असं ऑप्शन कुठे आहे ते बघा आणि सेम ऑप्शन असणार उत्तर. जो थर्ड नंबरचा आहे तो हे ऑप्शन आहे हे उत्तर आहे. ठीक आहे. यानंतर डायग्राम दिलेले आहे आणि डायग्रामचं बघा जी पहिली डायग्राम आहे ती वरच्या दिशेने आहे. ती वरच्या दिशेने आहे. दुसऱ्या याच्यामध्ये तिची दिशा चेंज केलेली आहे. म्हणजे तिचं उत्तरेकडे तोंड होतं ते आता दक्षिणेकडे चाललेलं आहे. मग आता हे पूर्वेकडे आहे तर तिचं तोंड कोणाकडे येईल पश्चिमेकडे येईल. पश्चिमेकडे म्हणजे कसं येईल तर आता पश्चिमेकडे तोंड येणारे या 2 डायग्राम आहेत. दुसरं आणि तिसरं ऑप्शन. चौथा आणि पहिला तर कॅन्सल झाला कारण तो पश्चिमेकडे तोंड नाही आहे त्याचं. मग बघायचं भरीव गोल. भरीव गोल कुठे आहे वरती आहे. तो भरीव गोल आता कुठे आहे ते वरती आहे. आता भरीव गोल कुठे यायला पाहिजे खाली. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे याचं काय आहे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. थँक्यू सर. पेपर ओव्हरऑल मी समजून देण्याचा प्रयत्न केला. काही डिफिकल्टीज असतील किंवा काही समजलं नसेल तर विचारू शकता. आणि OMR बद्दल तुम्हाला ललिता मॅडम एक्सप्लेन करतील आणि ते समजावून सांगतील की नक्की काय करायचे आहे. तर याबाबतीत काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मग नंतर आपण OMR ची कोणती फील करायची ते एक्सप्लेन केलं. थँक्यू मॅडम. कोणाला प्रश्न आहे का? विद्यार्थी मित्रांपैकी शिक्षकांपैकी कोणाला प्रश्न आहे? हॅलो. हा कोणाला काही प्रश्न असेल विचारा. विद्यार्थ्यांपैकी शिक्षकांपैकी किंवा विद्यार्थ्यांना समजलं नाही असं काही पॉइंट. पुढे जायचं सर मग OMR शीट एक्सप्लेन करायची. येस येस.
नमस्कार सर्वांना. आता तुम्ही जे काही बघितलं ते बुद्धिमत्ता, प्रॉपर बुद्धिमत्तेचे काही प्रश्न आहेत आणि प्रश्नाबाबत तुम्हाला एक छोटीशी माहिती दिली. तर मला आशा आहे तुम्हाला समजली असेल. आणि काही पण डिफिकल्टीज आहे आता विचारून घ्या तुम्ही. ठीक आहे. आता हे झालं पेपरचं. नेमका पेपर कसा येतो, त्याला सोडवायचा कसा, आरशातील प्रतिमा कशी, पाण्यातील प्रतिमा कशी. ठीक आहे. ऑड नंबर कोणते काढायचे ते सगळं बुद्धिमत्तावर अवलंबून आहे, आपल्याला मेंदूवर अवलंबून आहे. ठीक आहे, साध्या भाषेमध्ये. आता मेन म्हणजे पेपरची टिक करावर कशावर करायची त्याबद्दल ललिता मॅडम आपल्याला सांगेल प्रॉपर की नेमके गोल कसे भरायचे आहे. महत्वाचा पॉइंट तोच आहे की तुम्हाला जर पेपर दिला पण, तुम्हाला इनकेस हा पेपर दिला पण, हा पेपर तुम्हाला दिला, ठीक आहे, त्या पेपर बाबत तुम्ही क्लिअर कट म्हणजे बरोबर पद्धतीने पण टिक केलं, पण भरायचं कुठं हे जर तुमचं चुकलं तर तुमचा प्रश्न गेला. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा आहे ओएमआर शीटचा. तर स्क्रीनवर तुम्हाला ओएमआर शीट शो होऊन राहिलेली आहे का? हो मॅडम, हो दिसते. हॅलो, माझा आवाज येतो क्लिअर? येस येस. स्क्रीनवर ओएमआर शीट शो होत आहे सर. हो. ओके. तर बघा पहिल्या याच्यामध्ये ही आपल्याकडे जी ओएमआर शीट आम्ही शेअर केलेली आहे स्क्रीनवर, ती इयत्ता 5वीची आहे. कारण यावर्षी जी 4थीची परीक्षा आणि 7वीची परीक्षा शिष्यवृत्तीची होऊन राहिलेली आहे, ती एक प्रकारे नव्यानेच परीक्षा होऊन राहिलेली आहे. या आधी पण ती व्हायची, परंतु त्यानंतर वर्ग 5वी आणि 8वीची परीक्षा होत होती. परंतु यावर्षी पुन्हा नव्याने 4थी आणि 7वीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे त्या वर्गाची ओएमआर आन्सर शीट आपल्याकडे अवेलेबल नाही आहे सध्या तरी. तर विद्यार्थ्यांना समजून सांगण्याकरिता आपण वर्ग 5वीची ओएमआर शीट ऍक्च्युअल घेतलेली आहे इथे. तर ओएमआर शीट मध्ये जसं की पहिल्यांदा सर्वात वरती विद्यार्थ्याचे नाव तिथे आपल्याला भरणे गरजेचे आहे. ही गोष्ट आपल्या विद्यार्थ्यांना सांगणे खूप गरजेचे आहे. कारण आता आपण क्वेश्चन पेपर बघितला, प्रश्नशंच आपण बुद्धिमत्ता चाचणीचा बघितला, प्रश्न कसे सोडवायचे, उत्तर आकृती कशी शोधायची, कसे उत्तर काढायचे हे तर आपल्याला कळलं. परंतु प्रश्न संचामधून जे आपण उत्तर निवडू ते उत्तर या उत्तरपत्रिकेत कशी भरायची ते पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण हा पेपर आपल्याला, ही ओएमआर शीट आपल्याला चेक होणारी असते. त्यामुळे इथे गोंधळ होता कामा नये विद्यार्थ्याचा. कारण विद्यार्थी पहिल्यांदाच आपल्या ओएमआर शीटवर पेपर सॉल्व्ह करणार आहेत. त्यामुळे ओएमआर शीट ही त्यांच्याकडून पुरेपूर चांगल्या पद्धतीने भरून घेणे खूप जास्त आवश्यक आहे. त्याकरिता आपल्याला एंट्रन्स एक्झाम म्हणून किंवा एक प्रॅक्टिस म्हणून आपल्या शाळेमध्ये ओएमआरचे मुलांकडून प्रॅक्टिस करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांना डायरेक्ट परीक्षा केंद्रावरच जर ओएमआर शीट दाखवली तर कदाचित मुलं गोंधळू शकतात. 7व्या वर्गाचं ठीक आहे, 7व्या वर्गाच्या मुलांना आपण प्रॅक्टिस कदाचित केली असेल तर ते तेवढे गोंधळणार नाही. कारण त्यांना प्रॅक्टिस असते त्या गोष्टीची. कारण त्या आधी ते 5वीच्या वर्गामध्ये त्यांनी दिलेली असते परीक्षा. परंतु जी 4थ्या वर्गाची मुलं आहेत त्यांच्यासाठी हे नव्याने असल्यामुळे त्यांना हे सांगणं खूप गरजेचं आहे आणि क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. यामध्ये सर्वात आधी तर विद्यार्थ्याचे नाव मेन्शन करणं आणि त्यानंतर सर्वात खाली नाही, विद्यार्थ्याचे नाव, त्याच्या खाली स्कूल एवढाईच कोड आहे.
तो स्कूल युडाईज कोड आपापल्या शाळेचा असतो. कारण एका सेंटरवर बहुतांश वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी तिथे असणार. तर साहजिक गोष्ट आहे की प्रत्येक शाळेचा युडाईज कोड हा वेगळा वेगळा असणार. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना युडाईज कोड हा पाठांतर करणे किंवा त्यांना त्यांचा कोड व्यवस्थितरित्या लिहिता आला पाहिजे, हे आपल्याला त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे त्याच्या साईडच्या कॉलम मध्ये रोल नंबर आहे. विद्यार्थ्यांना आय कार्ड आतापर्यंत पोहोचून गेलेले असणार किंवा शाळेमध्ये जे हॉल तिकीट्स आहेत ते हॉल तिकीट्स अवेलेबल झालेले आहेत आणि आशा करते की सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचले पण असेल. तर त्यावर जो रोल नंबर मेन्शन असतो तर त्यामध्ये जे शेवटचे 3 आकडे आहेत ते आकडे याच्यामध्ये भरणे गरजेचे आहे. सोबतच त्याच्या साईडच्या कॉलम मध्ये सेंटर कोड आहे. माझा आवाज येतोय का? हो येतोय मॅडम, येतोय, स्पष्ट येतोय. असं काही जर राहून गेलं माझ्याकडून तर प्लीज पुन्हा टचअप कराल की मी पुन्हा ते सांगू शकेल, रिपीट करू शकेल. हा, तर त्याच रोल नंबरच्या साईडच्या कॉलम मध्ये सेंटर कोड आहे, जो की आपला ज्या सेंटरवर आपल्याला पेपर द्यायला जायचा आहे विद्यार्थ्यांना तो सेंटर कोड तिथे फिलअप करणं खूप गरजेचं आहे. ते तिथे उपस्थित असलेले शिक्षकही मार्गदर्शन करणार विद्यार्थ्यांना, परंतु आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या हॉल तिकीट मध्ये आपल्या हॉल तिकीट म्हणजे जे सेंटर कोड असतो, जो रोल नंबर असतो, जो युडाईज कोड दिलेला असतो, त्याच्याबद्दल माहिती देणं खूप गरजेचं आहे आणि ते शिक्षकांकडून तंतोतंत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं एवढंच गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्या साईडच्या डब्यामध्ये मीडियम दिलेला आहे. आपला हिंदी मीडियम आहे शाळेचा की मराठी मीडियम आहे ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आपले विद्यार्थी जिल्हा परिषदचे आहे, त्यामुळे आपण बहुतांश आपल्या शाळा मराठी आहे, तर मराठी मीडियमच आहे आपलं, हे तर विद्यार्थ्यांना माहिती आहे. परंतु त्या सर्कलमध्ये फिलअप करणं सुद्धा ते त्यांना माहिती असायला पाहिजे आणि ते शिक्षकांकडून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. त्याच डब्याच्या खाली वर्ग 5 आणि पेपर 1 असं लिहिलेलं आहे. तर मुलांना जो पेपर येणार आहे तो पेपर वर्ग 4थीचा आणि वर्ग 7वीचा येणार आहे. तर त्या OMR शीटवर ऑलरेडी 4थी आणि 7वी लिहूनच असणार आहे, त्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि बघा खाली इन्स्ट्रक्शन दिलेले आहे किंवा सर्वसाधारण सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. OMR शीट भेटल्यावर जर विद्यार्थ्यांकडे पुरेसा वेळ आहे प्रश्नपत्रिका भेटायच्या आधीचा, तर तो त्या सूचना वाचू शकतो किंवा त्या हॉल तिकीटवर सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना सुद्धा त्यांनी वाचून घेणे किंवा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे खूप जास्त गरजेचं आहे. हॅलो, माझा आवाज येत आहे का? हो मॅडम, येतोय, स्पष्ट येतोय. ओके, थँक्यू. हा, थोडं फास्ट घेते मी, चालेल ना सर? एकदा म्हणजे क्लिअर झालं पाहिजे सगळ्यांना. ओके. एकदा जर विद्यार्थ्यांपैकी डाऊट किंवा असेल शिक्षकांपैकी सांगा, म्हणजे हा, ते स्पष्ट होतंय ना, किंवा काही अडचण असेल, समजलं नाही तरी विचारा विद्यार्थ्यांपैकी. ओके. ठीक आहे मॅडम, कंटिन्यू. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विद्यार्थ्यांपर्यंत हे मार्गदर्शन चालले जाणार, मी अशी आशा करते. तर मी हे सध्या आपल्याकडे शिक्षक सुद्धा जोडलेले आहेत सर, तर हे शिक्षकांना सांगणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे किंवा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना जाणं खूप जास्त गरजेचं आहे. तर विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही समजू शकेल मी अशा भाषेमध्ये घेते, चालेल ना? ओके. ओके, थँक्यू सर. सो इथे बघा, वरील आपली माहिती पूर्ण कंप्लीट झालेली आहे. तर त्याच्या खाली जे OMR रिस्पॉन्सेस आहेत, आपल्याकडे एकूण 75 प्रश्न असणार क्वेश्चन सेट मध्ये. तर आन्सर शीट मध्ये सुद्धा जे सर्कल आहे ते एकूण 75 आहे. त्यापैकी प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 25 पर्यंत आपण पेपर 2 घेतला ना आता. तर प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 25 पर्यंत तृतीय भाषेचे प्रश्न असणार, इंग्रजी. ठीक आहे. त्याचप्रमाणे पेपर 1 मध्ये सुद्धा एक प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 25 पर्यंत मराठी भाषेचे प्रश्न असणार. तर नो डाऊट 1 पासून 25 पर्यंत जर आपले मराठी किंवा इंग्रजीचे प्रश्न आहेत तर ते मुलांना सॉल्व्ह करायला लावायचे. शक्यतोवर जर बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपरमध्ये जर खूप जास्त उशीर लागत आहे त्यांना प्रश्न सॉल्व्ह करायला, तर त्यांना मराठीचा किंवा पेपर 2 ला इंग्रजीचा आधी सोडवायला लावा, कारण ते 25 प्रश्न असतात आणि पॅराग्राफ आणि पोयम असल्यामुळे ते वाचून ते फाइंड आउट करायला इझी जाणार त्यांना. कारण गणित सारखा विषय असतो, तो सॉल्व्ह करायला वेळ लागतो, समजायला वेळ लागतो, त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ जास्त जाऊ शकतो. त्यामुळे खूप चांगली गोष्ट होईल की पेपर 1 ला किंवा पेपर 2 ला लँग्वेजचा प्रश्न आधी सोडवणं खूप गरजेचं आहे. क्लिअर?
ओके. क्लिअर. सो एक सर्कल नंबर 1 ते सर्कल नंबर 25 पर्यंत आपल्या लँग्वेजचा प्रश्न असणार, त्याचे उत्तर भरायचे आहे. तर त्या आपल्या आन्सर शीट मध्ये एकूण 4 सर्कल असतात. तर 4 सर्कल पैकी कोणताही एकच सर्कल फिलअप करायचा असतो. फॉर एक्झाम्पल हे आन्सर शीट मधले 4 सर्कल आहेत आणि हा प्रश्न क्रमांक पहिलाच आहे. आता आपण इथे बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न दिलेला आहे. आपण एक गृहीत धरू की हा मराठीचा प्रश्न आहे किंवा तृतीय भाषेचा प्रश्न आहे. एक गृहीत धरू प्रश्न क्रमांक 1 आहे आणि प्रश्न क्रमांक 1 मधील जर एकच आन्सर आहे तर प्रश्न क्रमांक उत्तर पत्रिकेमधला जो सर्कल नंबर 1 आहे तो सर्कल नंबर 1च त्याला सर्कल करायचा आहे आणि तो सर्कल कशा पद्धतीने करायचा तो सुद्धा सांगून देते. कारण खूपदा विद्यार्थ्यांना काय होते की घाईघाईमध्ये असतात. 1.5 तासात पुरवायचा पण आहे. 1.5 तास म्हणजे मुलांसाठी 1.5 तास हा खूप कमी असतो. कारण ते मुलांची स्पीड ठरवते की ते किती कमी वेळामध्ये किती चांगला पेपर सोडवू शकतात. कधी कधी काय होते की त्यांना 1.5 तासाचा वेळही अपुरा पडतो. त्यामुळे त्यांना सहज सांगायचं की सर्कल कसा भरायचा. हा जो सर्कल आहे या सर्कल मध्ये पहिले अंदरून आउट इनर लाईन करून घ्यायची. इनर लाईन करत करत तोच पेन पूर्ण गोल फिरवायचा म्हणजे आपला सर्कल ही कम्प्लीट होतो आणि सर्कलच्या बाहेर आपला पेन जाणार नाही. कारण जर मुलांनी सर्कल आहे हा आणि त्यांनी मधातून सुरुवात केली आणि बाहेर असं फिरवायला सुरुवात केली तर निश्चितच पॉसिबिलिटी आहे की त्यांचा सर्कल जो इंक आहे तो इंक बाहेर जाण्याची शक्यता आहे आणि ते इंक जर बाहेर गेली तर ते उत्तर गृहीत धरले जात नाही. त्यामुळे जो अंदरचा सर्कल आहे तो आतून गोल 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 करत सेंटरला त्याला पॉइंट करा म्हणजे आपलं उत्तरही बरोबर येणार आणि शाही सुद्धा बाहेर जाणार नाही. हा महत्वाचा पॉइंट आहे जो प्रत्येक विद्यार्थ्याला समजून सांगणं गरजेचं आहे. हो. याच्यामध्ये मॅडम एक हेही हा. सांगायचं होतं म्हणजे बऱ्यापैकी अशी एक हा. उदाहरण लक्षात येत आहेत की ओके. प्रश्न क्रमांक 1चा आन्सर मधला सर्कल करायचा असतो पण चुकून हा. मुलं प्रश्न क्रमांक 2 मधल्या आन्सरला सर्कल करतात किंवा हा. त्यांना एक मधला पहिला ऑप्शन 1 करायचा असतो पण तो 3 करतात असं पण होतो. हम्म. असे बऱ्याच हो. मिस्टेक्स मुलांकडून होताना आढळतात. हो सर. त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. ओके. तर जर प्रश्न क्रमांक 1चं एकच उत्तर असेल प्रश्न क्रमांक 1चं सर्कल 1 रंगवायचा असेल परंतु घाईघाईमध्ये किंवा होऊ शकते विद्यार्थ्यांकडून खूप जास्त घाई होते कारण विद्यार्थ्यांना एक उत्सुकता असते नेहमीच की माझा पेपर सर्वात आधी झाला पाहिजे किंवा मला जितकं येते मी सर्वात आधी सोडवलं पाहिजे. त्या उत्सुकतेने कधी कधी प्रश्न क्रमांक 1 त्याला माहितीही असतं तरी सुद्धा तो चुकून दुसऱ्यावर जर गोल करू इच्छितो किंवा त्याचा चुकून झाला तो गोल तर तो त्याला क्रॉस करून पहिल्याला गोल करू शकत नाही. कारण परीक्षेच्या नियमानुसार जर त्यांनी चुकीने जरी हा गोल रंगवला असेल तरी सुद्धा तोच गोल ग्राह्य धरला जातो. परीक्षेमध्ये एक नियम असा आहे उत्तर पत्रिकेमध्ये ते दिले जाते इन्स्ट्रक्शन की जर तुम्ही एका लाईनीतला कोणताही एकच गोल कलर करू शकता. जर तुम्ही चुकून तुम्हाला माहिती आहे उत्तर 2 आहे परंतु तुम्ही उत्तर एका सर्कलला कलर केलेला आहे तर तुम्ही याला क्रॉस करून दुसरा रंगवू शकत नाही. ते उत्तर जरी बरोबर असलं तरी सुद्धा ते ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यानंतर अर्धवट गोल जरी असेल तो घाईघाईमध्ये राहून गेलेला असेल हे उत्तर सुद्धा ग्राह्य धरलं जात नाही. कारण परीक्षेच्या नियमानुसार सर्कल पूर्णपणे फिलअप करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे इथे घाई होता कामा नये आणि इथे चुकी होता सुद्धा कामा नये. कारण ही OMR शीट मशीनमध्ये चेक केल्या जाते त्यामुळे हिला ना फोल्ड करू शकत आपण नाही चुरमाडू शकत. तिला जशी आहे तशीच ठेवणं खूप गरजेचं आहे कारण त्याचे उत्तरच त्या मशीनमध्ये घेतल्या जात नाही. त्यामुळे मुलांना आपल्याकडून शिक्षकांकडून ह्या इन्स्ट्रक्शन जाणं खूप गरजेचं आहे. इन्स्ट्रक्शन कॉमन आहे परंतु खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्या इन्स्ट्रक्शन जर फॉलो केल्या तर त्यांचा पेपर खूप चांगला जाण्याची शक्यता आहे. कारण जरी उत्तर बरोबर असलं परंतु मुलांनी सर्कल अशा प्रकारे कलर केलेलं असेल तर ते उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. तर अशा पद्धतीचं उत्तर ग्राह्य असणार आणि तेच मुलांना करावं लागणार. अशा पद्धतीचं आहे. तर इतकं तुम्हाला कळलंय का?
हो. हा थँक्यू दुसरी मॅम. गोष्ट म्हणजे हा पुन्हा एक महत्वाची गोष्ट सांगायची होती सर. दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आहे. आता दुसरा घेऊ शकतो, मी दुसरा घेते. प्रश्न क्रमांक 2 आहे आणि प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 2चा प्रश्न क्रमांक 2 आन्सर शीट मध्ये सुद्धा सर्कल आपल्याला कलर करायचा आहे. जसं आपण प्रश्न क्रमांक 2 वाचला आणि त्याचं उत्तर फाइंड आउट केलं, तसाच आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये दुसरा सर्कल रंगवून घ्यायचा आहे. कारण कधी कधी काय होतं की भरमसाठ इथे सर्कल्स असल्यामुळे नजर चुकते आणि कधी कधी काय होते की आपण गोल रंगवला असं आपण गृहीत धरतो, परंतु तो चुकीने सुटून जातो. त्यामुळे जसा आपण प्रश्न वाचला त्याचं उत्तर शोधलं, तसाच आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये आपला गोल कलर करून घ्यायचा आहे. तो चुकूनही एकही प्रश्नाचं उत्तर राहिलं नाही पाहिजे. त्यामुळे जसा शोधला तसा आन्सर शीट मध्ये फिलअप करणं खूप गरजेचं आहे. एवढं क्लिअर झालं सर? हॅलो. त्यांकडून काही प्रश्न आहेत का? म्हणजे आधीच्या जे झालेलं सेशन आहे बुद्धिमत्ता चाचणीचं त्याच्याबद्दल पण आणि OMR सीट बद्दल पण काही प्रश्न असतील किंवा मॅडमने जे सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय कन्फ्युजन असेल तरी विचारा, जेणेकरून ते क्लिअर करता येईल आपल्याला. हो, कारण या OMR शीट मधला एक पॉइंट राहिलेला आहे. तो मी आधी क्लिअर करू का सर, की उत्तर दिल्यावर क्लिअर करू? क्लिअर करून घ्या. ओके. सो 1 पासून ते 75 पर्यंतचे जे सर्कल आहे आपल्याला अशाच पद्धतीने फिलअप करायचे. प्रश्न वाचला, उत्तर फाइंड आउट केलं की लगेच आपल्याला सर्कल भरायचं आहे. त्यानंतर पेपर जेव्हा आपण सोडवू तर त्याच्या आधीच किंवा पेपर सोडवतानाच आपले जे त्या वर्गावर उपस्थित असणारे सर असतात, तर त्यांची सही, स्वाक्षरी, तारीख आणि शाळेचं नाव इथे दिलं जातं. तर हे तर शिक्षकांना गाईडलाईन दिलीच जाते, त्यामुळे काही हरकत नाही. परंतु मुलांचं नाव तिथे फिलअप करणं खूप गरजेचं आहे सर. आणि ते मुलांना एकदा म्हणजे खूप चांगल्या प्रकारे सांगून ठेवणं किंवा त्यांच्या लक्षात राहणं ती गोष्ट खूप अनिवार्य आहे आणि ती आपण मुलांकडून करूनच घ्यायला पाहिजे. आणि पुन्हा एक सजेशन आहे की जितके जास्तीत जास्त तुम्ही अशा पद्धतीची जर वर्ग 5वीची OMR शीट शाळेमध्ये उपलब्ध असेल तर त्याचे झेरॉक्स कॉपी काढून मुलांना शक्य तितक्या वेळा तुम्ही प्रॅक्टिस करून घेऊ शकता, जेणेकरून परीक्षा केंद्रावर गेल्यावर त्यांना असं फील नाही झालं पाहिजे की आपण ही पेपर नव्याने सोडवत आहोत किंवा आपल्याला हा कसा सोडवता येईल. त्यानंतर पुन्हा माझी एक गोष्ट राहून गेली, मी क्षमा मागते त्याकरिता. आपण इथे युडाईस कोड, रोल नंबर किंवा सेंटर कोड इथे टाकणार आहोत. सर्वात आधी तर मुलांना इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे फॉर एक्झाम्पल इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असा जर क्रमांक असेल तर या लाईनी मधला एक नंबरचा सर्कल तुम्हाला कलर करावा लागेल. त्यानंतर बॉक्स 2 मध्ये जर तुम्ही 2 लिहिलेला असेल तर त्या लाईनीमध्ये, त्याच खालच्या लाईनीमध्ये तुम्हाला 2 नंबरचा सर्कलच कलर करणं अनिवार्य राहील. तर ही गोष्ट आपण मुलांकडून शाळेतच प्रॅक्टिस करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांना कुठलीही गोष्ट सेंटरवर नवी वाटता कामा नये आणि त्यांच्या हातातून गेलेल्या गोष्टी असाव्यात त्या, असं त्यांना फील करून द्यायला पाहिजे. या बाबतीत काही डाऊट आहे सर? एक क्लिअर झालं का? हे जे युडायस कोड असेल किंवा रोल नंबर असेल, नंबर लिहिल्यानंतर जे काही सर्कल आहे त्याला त्याच नंबरच्या सर्कलला गोल करणे हे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगणे खूप गरजेचं आहे. कारण की अशा मिस्टेक आपले विद्यार्थीच नाही तर मोठ्या मोठ्या वर्गातले पण विद्यार्थी अशा मिस्टेक्स करतात आणि चुकीच्या प्रकारे ते नंबर्सला सर्कल करतात. तर यावर पण फोकसली लक्ष देण्याची गरज आहे आणि आपले त्याच्यात सराव पण होणे महत्वाचं आहे. ठीक आहे मॅम, हो पुढचं. बरोबर. माझं OMR शीट हे कम्प्लीट झालेलं आहे. तर यावर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता किंवा मयूर सर तुम्हाला बाकीची माहिती सांगू इच्छितात. काही प्रश्न आहेत सर? सर, विद्यार्थ्यांकडून काही प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांना काही समजलं नाही असं? सर माझा आवाज येते क्लिअर? हॅलो. हो सर. ठीक आहे, आता मी महत्वाची माहिती तुम्हाला सांगतो. ठीक आहे.
बघा सर्वांनी, फर्स्ट ऑफ ऑल आपण इंट्रो बघितला, इंट्रोडक्शन. नेमकं स्कॉलरशिपच्या एक्झामला कोणते सब्जेक्ट येतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये एकूण 2 पेपर, पेपर 1 अँड पेपर 2, ठीक आहे. पेपर 1 मध्ये मराठी, मॅथ्स, मराठीचे 25 प्रश्न, मॅथ्सचे 25 प्रश्न. पेपर 2 मध्ये इंग्लिशचे 25 प्रश्न आणि रिझनिंगचे 50 प्रश्न. हे तुम्हाला सर्व क्लिअर झालेलं आहे, दिसत आहे, ठीक आहे. आता त्यानंतर मॅडमने सांगितलं काय, प्रॉपर रिझनिंगचे प्रश्न कसे वाचायचे, वाचणे आणि सोडवणे, ठीक आहे. कसे वाचायचे, कसे सोडवायचे. त्यानंतर मॅडमने सांगितलं, ललिता मॅडमनी, की OMR कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आता हे सगळं तुम्हाला माहितच आहे. आता महत्वाचा पॉइंट, तुम्ही आता इथून समोर काय करू शकता, ठीक आहे. जर तुम्ही टीचर असेल आणि तुमचे मुलं असेल 25, हे वर्ग 4थी मध्ये असेल आणि 10 मुलं उदाहरणार्थ 7वी मध्ये असेल, या 4थीच्या पण मुलांना OMR शीटची झेरॉक्स काढून द्या. आणि जर झालेले पेपर असेल तर ते सॉल्व्ह करायला लावा आणि टायमिंग लावून, ठीक आहे. महत्वाचा पॉइंट, जर तुम्ही शिक्षक आहे आणि तुमचे विद्यार्थी 4थी मध्ये आहेत तर त्या काय करायला लावा, OMR शीटची झेरॉक्स काढायला लावा किंवा तुम्ही द्या स्वतः आणि पेपर सॉल्व्ह करायला लावा टायमिंग मध्ये. पेपर सॉल्व्ह करणे वेळेत. आता पेपर आहे 26 एप्रिलला, फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहे, तर दररोज एक पेपर द्या. दररोज एक पेपर द्या, म्हणजे सवय का लागेल त्याला, पेपर पाहण्याची पण सवय लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे OMR त्याच्या नजरेवर समोर राहणार. आणि तुम्ही सुरुवातीला OMR द्या, पेपर त्याच्या मताने सॉल्व्ह करू द्या, फक्त तुम्ही सांगा, ठीक आहे. त्यानंतर पेपर तुम्ही सांगितला, सॉल्व्ह केलं, त्याची चेक करा तो कुठे चुकला, त्याला नोट डाऊन करू शकता. कोणता विद्यार्थी डबल गोल करतो का, कोणता विद्यार्थी फर्स्ट गोल करतो का, त्यानंतर तुम्ही समोरच्या गोष्टी मांडू शकता. पण सुरुवातीला 26 एप्रिलला पेपर आहे, त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, पेपर द्यायचे आहे झेरॉक्स काढून, त्यानंतर OMR शीट द्यायची आहे आणि ते सॉल्व्ह करायला लावायचं आहे वेळेमध्ये. इथे काय होणार, इथे त्यांचं टाइम मॅनेजमेंट होणार. टाइम मॅनेजमेंट जर त्यांचं झालं आणि OMR शीट जर त्यांनी भरली तर 26 तारखेला ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युज होत होतं तो पण चांगला पेपर सोडू शकतो. कारण की महत्वाचा पॉइंट आहे OMR. प्रश्न क्रमांक 1 मधलं 4थं ऑप्शन बरोबर आहे, तर गोल मध्ये फक्त 4 हीच 4थाच ऑप्शन गोल करायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 2 मधलं 3रं ऑप्शन बरोबर आहे, तर गोल मध्ये 3रंच ऑप्शन गोल करायला पाहिजे. नाहीतर काही विद्यार्थी काय करतात, 3 बरोबर आहे का 3 पण करतात ना, बाकी सर्वांना करतात, तर मग ते मार्क ग्राह्य धरले जात नाही. ठीक आहे, एवढंच बोलायचं होतं. आणि बस एवढंच करा तुम्ही. खरं सांगतो, खूप कमी वेळेमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांना चांगला मार्क भेटू शकतो. ठीक आहे, जर याच्यावर तुम्ही मेहनत केली तर. फर्स्ट ऑफ ऑल पेपर द्यायचा झेरॉक्स काढून त्यांना OMR शीटची झेरॉक्स काढायला लावायची आहे, तुम्ही द्या. त्यानंतर त्यांना वेळेमध्ये सॉल्व्ह करायला लावायचं आहे. तुम्ही रोज प्रॅक्टिस घ्या, तुमच्या मुलांमध्ये खरंच बदल पडेल आणि नक्कीच तुमचा मुलगा चांगल्या मार्काने पास होईल. थँक्यू. काही विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता. तर समजलं सर्वांना? काही प्रश्न आहेत? विद्यार्थ्यांपैकी शिक्षकांपैकी म्हणजे प्रश्न असेल विचारा. काही पण प्रश्न असेल तर नक्की विचारा. इथले इथे सॉर्ट आउट झाले तर नक्की तुमचा फायदा पण होणार. कारण की सेम लेवल असतो ना विद्यार्थी, हे जे काही पेपर असतात त्याचे प्रॉपर जे विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करतात त्यांनाही सेम प्रश्न असतात आणि सेम लेवल. म्हणून जर तुम्ही सवय लावत असेल मुलाला पेपर सोडवण्याची, OMR शीट भरण्याची आणि टाइम मॅनेजमेंटची, जेव्हा तो मोठा होईल, कुठेतरी ग्रॅज्युएशन होईल त्याचं, त्याला ते सोपी पडेल. कारण की समोर पण त्याला तसेच पेपर सोडवावे लागेल. ठीक आहे. आता मॅडमनी जेव्हा सांगितलं की OMR शीट आपल्याला भरायची आहे, ठीक आहे,
प्रश्न पहिला माहित झालं की याचं ऑप्शन दुसरं आहे तर गोल भरून टाका. काही विद्यार्थी काय करतात, प्रश्न 2, प्रश्न 3, प्रश्न 4 हे 4 पर्यंत वाचतात आणि पेपरवर टिक करतात आणि मग वेळेवर डायरेक्ट सगळे गोल करतात, तर ते त्याचे रॉंग येते. प्रश्न झाला की गोल करा, प्रश्न झाला की गोल करा. त्याचं टेन्शन पण कमी होईल आणि त्याचे गोल पण होईल. ठीक आहे, यात आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट सेशनला. थँक्यू मयूर सर. मयूर सर आवाज येतोय? हा, आवाज येतो. हा, थँक्यू. माइंडसेट अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक प्रयत्न करण्यात आला मॅडम की लवकर. मुलांना जे सर महत्त्वाचे आमची टीम मार्गदर्शन आहे, त्यांना मी तुम्हाला भेटवतो. दिसत आहे सर्वांना? मी संचालक आहे माइंडसेट अकॅडमीचा. माइंडसेट अकॅडमीच्या या भाग्यश्री हाजिरा मॅडम आहे, ज्या प्रॉपर मॅथ रिझनिंग शिकवतात. ललिता कोगोडे मॅडम प्रॉपर इंग्लिश शिकवतात आणि माधवी गायकवाड मॅडम जे प्रॉपर मराठी ग्रामर शिकवतात. काही पण कन्फ्युजन असेल तर माइंडसेट अकॅडमीला तुम्ही फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, त्यानंतर युट्यूबवर किंवा गुगलला सर्च करा. तुम्हाला आपल्या माइंडसेट अकॅडमी काटोल बद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि त्यामध्ये पण प्रश्न वगैरे आपण उत्तर वगैरे टाकलेले आहे. धन्यवाद. थँक्यू सर. काही प्रश्न असेल तर मला. प्रश्न आहे कोणाला? केलेले टॉपिक सर आपण व्हिडिओ पण टाकू शकतो युट्यूबला. आणि जे मुलांना कठीण वाटणारे टॉपिक आहेत ते तुम्ही टाका, मला मेसेज करा. मी प्रॉपर त्याच्यावर सोल्युशन काढून ते टॉपर आपण प्रॉपर पद्धतीने सेशन मध्ये कव्हर करू. मयूर सर. जी बोला. हॅलो. हा मयूर सर आवाज येतोय? हा सर आवाज येतो. आपण एक ग्रुप तयार करू सर्व शाळांचा, जेवढ्या शाळा सहभागी आहेत सगळ्या शाळांचं, आणि Yes. त्या ग्रुपमध्ये त्यांना कुठल्या अडचणी आल्या तर ते आपल्याला प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे सर. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही Thank you, sir. बोलल्याप्रमाणे आपल्याला पुढचं सेशन व्हॉट्सअप कधी ग्रुप तयार असणार आहे ते करायचा पण? आहे. ते सर मी तुम्हाला आता तर नाही सांगू शकत. आम्ही एकदा चर्चा करू आम्ही टीम सोबत आणि आज रात्री किंवा उद्याला तुम्हाला कळवलं जाईल की नेक्स्ट सेशन कधी असेल. व्हॉट्सअप ग्रुपवर ऑल टीचर्स आणि माइंडसेट अकॅडमीची फॅकल्टी असणार. कोणताही प्रश्न जर तुम्हाला असला लक्षात तर तुम्ही शेअर करा. काही वाटलं तर तुम्ही ठीक आहे. एवढंच. धन्यवाद. नंबर आहे तिथे कॉल करू शकता बिंदास तुम्हाला. ठीक आहे, मी लिहून देतो इकडे. 9657432254. मयूर साठवणे, माइंडसेट अकॅडमी काटोल. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू सर. आता आपण थांबूया आणि पुढील सेशन आपल्याला सगळ्या शाळांना आणि सगळ्या विद्यार्थ्यांना कळवलं जाईल. आणि विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने काही ऍक्टिव्हिटी झालेल्या सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही तयारी करतच असाल तर आणखी चांगली तयारी करा आणि शुभेच्छा परीक्षेसाठी. आणि पुढच्या सेशन बद्दल आपल्या शाळांना कळवलं जाईल. थँक्यू. आपण इथं थांबूया. ठीक आहे सर. थँक्यू. ठीक आहे सर. सर काही प्रश्न आहे? बघा आपले विद्यार्थी पण बघत आहे. जे काही तुम्हाला शिकवलं ते लक्षात ठेवा आणि मुलांनी बोलायचं आहे. कोणत्या वर्गात आहे तुम्ही मुलांना सांगा? कोणत्या वर्गामध्ये आहे? आवाज येऊ द्या तुमचा.
हॅलो, सगळे म्यूट करून सर्वांनी म्यूट केलेला आहे. शिक्षकांना शिक्षकांना आवर्जून विनंती आहे की तुम्ही अनम्यूट करा, तुमच्या मुलांना एक तरी शब्द बोलायला लावा, जेणेकरून आम्हाला पण आम्ही जे काही सांगितलं त्याचं समाधान आम्हाला मिळेल. हॅलो मुलांनो, कसे आहेत तुम्ही? अनम्यूट करा सर. तुम्ही तरी बोला विद्यार्थी मित्रांनो, काय जेवण केलं? रोज समजा. ठीक आहे, तर आपण इथे थांबूया. जर काही क्वेरी असली तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, धन्यवाद. चंद्रशेखर सर, लिव्ह करायचं आहे का?